नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंगाचे जे 3 प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग याचा अभ्यास केला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वचन म्हणजे काय आणि वचन कशाला म्हणायचं हे पाहणार आहोत। पहा, आता पुस्तक या नामावरून एका पुस्तकाचा बोध होतो। पहा, आता पुस्तक म्हटलं तर या पुस्तक हे जे नाम आहे या नामावरून काय होतं, एकाच पुस्तकाचा बोध होतो। पुस्तके या नामावरून अनेक पुस्तकाचा बोध होतो। पहा, म्हणजे पुस्तकावरून पहा, आपण नुसतं म्हटलं पुस्तक दे रे तर आपण पुस्तके दे रे म्हटलं का अनेक पुस्तक आले, बरोबर। म्हणजे वस्तू एक आहे किंवा अनेक आहेत हे कळते, त्याच नामाचे वचन असे म्हणतात। पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण व्याख्या ही वचनाची आहे। वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते, त्याच नामाचे वचन असे म्हणतात। म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये वचनाचे 2 प्रकार आहेत। पहा, एक वचन आणि अनेक वचन असे 2 प्रकार आहेत। आपल्या मराठी भाषेमध्ये वचनाचे 2 प्रकार, एक वचन आणि अनेक वचन। आता हे जे वचनाचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला मंथन परीक्षा, नवोदय परीक्षा, त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा आणि मिशन आरंभ परीक्षा याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे आपण याचा संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत। त्याचे सराव प्रश्न देखील आपण कशा पद्धतीने विचारले जातात त्याचा देखील अभ्यास करणार आहोत। त्याच्यामुळे जास्तीत जास्त इयत्ता 3री, 4थी, 5वी चे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा हा व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे सर्वांनी बघा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर पहा, आता आपल्याला पाहायचं एक वचन। आता एक वचन कशाला म्हणायचं? पहा, वचनाचे आपण 2 प्रकार बघितले, त्याच्यातला पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे एक वचन। जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते। पहा, नामावरून एका वस्तूचा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस ते एक वचन असतं। पहा, आता पहा, आंबा म्हटलं का तर एकच आंबा येतो, आंबे नाही। घोडे नाही, घोडा म्हटलं तर एक घोड्याचा त्या ठिकाणी उल्लेख होतो। माळ म्हटलं तर एकाच माळीचा उल्लेख होतो, म्हणजे ते झालं एक वचन। आणि अनेक वचन कशाला, तर ज्या नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन असते। पहा, म्हणजेच नामावरून अनेक वस्तूंचा बोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, अनेक वचन। याच्यामध्ये पहा, आंबे, घोडे, माळा इत्यादी। आता पहा, काही पुल्लिंगी शब्द आहेत आणि त्यांचं अनेक वचन काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे। तर पहा, आता एक वचन आणि अनेक वचन। आता जे पुल्लिंगी नाम आहेत ते नाम आपण पाहणार आहोत। पहा, सस्याचं अनेक वचन होतं ससे, कुत्रा कुत्रे, मासा मासे, कावळा कावळे, बगळा बगळे, लांडगा लांडगे, मळा मळे, वाडा वाडे, आंबा आंबे, घोडा घोडे, रस्ता रस्ते, कोल्हा कोल्हे। पहा, म्हणजे ही जी आहे ती त्या ठिकाणी जे पुल्लिंगी शब्द आहेत त्यांचे अनेक वचन आपण या ठिकाणी पाहिले। आता काही स्त्रीलिंगी शब्द आणि त्यांचे अनेक वचन आपण पाहणार आहोत। पहा, आता याच्यामध्ये काय सांगितलंय तर पहा, माळा म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहेत। पहा, ह्या तार तारा, धार धारा, लाट लाटा, वाट वाटा, खाट खाटा, भिंत भिंती, घागर घागरी, सर सरी, बाई बाया किंवा बायका, समई समया, चटई चटया। म्हणजे या ठिकाणी एक वचन आणि अनेक वचन हे जे महत्त्वाचे आहेत ते महत्त्वाच्या शब्दांचे आपण एक वचन आणि अनेक वचन पाहिलं, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। पहा, आता आपल्याला नमुना प्रश्न किंवा सराव संच या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सोडवायचा आहे। आता पुढील शब्द गटातील एकवचनी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आता एकवचनी शब्द कोणता आहे त्याचं पर्याय क्रमांक आपल्याला रंगवायचा आहे। पहा, आता या ठिकाणी निश्चित एकवचन कोणतं अशा पद्धतीचे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात पहा परीक्षेला। आता पेढे, वेडे, खेडी आणि फूल वरील शब्द गटातली पेढे, वेडे, खेडी या तिन्ही नामातून अनेक वस्तूचा बोध होतो। पहा, पेढे बरोबर नाही, वेडे, खेडी याच्यातून अनेक वस्तूंचा बोध होतो, पण फूल या नामातून एकाच वस्तूचा बोध होतो, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे। पहा, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 त्या ठिकाणी रंगवलेला आहे।
आता सराव संच आपल्याला पाहायचा आहे। या सराव संचामध्ये पुढील शब्द गटातील एकवचनी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आता भिंती, घागरी, सरी आणि बाई। पहा आता याच्या सर, सरी, घागर, घागरी, भिंत, भिंती, बाई, बायका, बरोबर। आपण म्हणजे बाई हा जो शब्द आहे तो काय एकवचनी आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे। पहा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे गोल देखील करायचं आहे। गोल केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी आपला मार्क त्या ठिकाणी पक्का होत असतो। पहा आता जीभ, विजा, गाई आणि साड्या। पहा आता या ठिकाणी एकवचनी शब्द कोणता आहे तर जीभ, जीभ म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पहा आता ससे, बगळा, कुत्रे, आंबे। आता पहा या ठिकाणी एकवचनी शब्द कोणता आहे तर बगळा। कोणता? बगळा, बगळे म्हणजे बगळा हा काय झाला एकवचनी शब्द झाला। त्यानंतर स्त्रिया, वाड्या, ऊ आणि समया। पहा आता या ठिकाणी ऊ हा शब्द काय आहे एकवचनी आहे। ऊचं अनेकवचन काय होतं उवा। स्त्री, स्त्रिया, वाडी, वाड्या, समय, समया, बरोबर। मग आता या ठिकाणी उवा म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे निश्चित एकवचन आपल्याला सांगता येणार आहे। त्यानंतर पुढचे प्रश्न आहेत। पहा पुढील ठळक अक्षरातील शब्दाचे एकवचन बदलून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आता काय करायचं आहे, हे एकवचन बदलून आपल्याला अनेक वचनामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे। आता पहा मासा, मासाचं अनेकवचन काय आहे मासे, काय आहे मासे म्हणजे पर्याय क्रमांक 2 इज करेक्ट। त्यानंतर गाय, गायचा अनेकवचन काय आहे गाई, पर्याय क्रमांक 1 गाया नाही तर गाई, गाय, गाई। चटई, चटया, चटईचं अनेकवचन काय आहे चटया। त्यानंतर वाडी, वाड्या, वाडी, वाड्या। अशा पद्धतीने आपल्याला योग्य वचन बदलून त्या ठिकाणी त्याचा पर्याय योग्य त्या ठिकाणी आपल्याला काय करता येणं गरजेचं आहे, रंगवणं गरजेचं आहे किंवा पर्याय गोल करणं आवश्यक आहे। पहा आता आपल्याला पुढं म्हणजे हे जे वचनाचा भाग होता एकवचन आणि अनेकवचन, याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय आहे तर शब्दाचं वचन बदलून त्याचा पर्याय क्रमांक वर्तुळामध्ये रंगवता आला पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी गटातील एकवचनी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ त्या ठिकाणी रंगवता आला पाहिजे किंवा अनेकवचनी शब्दाचा जो पर्याय क्रमांक आहे तो आपल्याला समजला पाहिजे। त्याच्यासाठी एकदम सोपं आहे। पहा आपल्याला काय करायचं आहे की एकवचन आणि अनेकवचन स्त्रीलिंगी शब्दाचं त्याचबरोबर पुल्लिंगी शब्दाचं आणि एकवचन कशाला म्हणायचं आणि अनेकवचन कशाला म्हणायचं हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। म्हणजे ज्यावेळेस नामावरून एका वस्तूचा बोध होतो त्यावेळेस त्याला एकवचन असे म्हणायचं आणि ज्या नामावरून अनेक वस्तूचा बोध होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं अनेकवचन असं म्हणायचं। अशा पद्धतीचं वचनाचा हे जे प्रकरण आहे, हे जो चॅप्टर आहे तो या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे। म्हणजे इयत्ता 3री, 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा असणारा चॅप्टर आपण या ठिकाणी अभ्यासला। सर्वांना जर या ठिकाणी जो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण की वचनावर आधारित हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मिशन आरंभच्या परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जाऊ शकतात। त्याच्यामुळे या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।